शांतारामने समोरच्या आरशात आपल्याच प्रतिबिंबावर नजर टाकली. अंगावरचा सफारी त्याच्या पोक्त वयाला शोभून दिसत होता. त्याने समाधानाने मान डोलावली. या सफारीचं काम तंबाखूसारखं असतं. तंबाखू जशी लग्नाच्या मांडवापासून ते मसणवटापर्यंत कुठेच वर्ज्य नसते, तसेच सफारीचं असतं. सफारी घाला डोक्याला, फेटा बांधून वरातीत नाचा, नाहीतर टापशी बांधून मयतीत सामील व्हा. सगळीकडे शोभून दिसते. म्हणून शांताराम कामगिरीवर निघताना आवर्जून सफारी घालतो. तसे शांताराम आणि काम त्यांचे व्यस्त प्रमाण आहे. पण पोटाची आग आणि घशाची कोरड त्याला कामगिरीवर जाण्यास भाग पाडते. शांताराम सडाफटिंग माणूस. बायको असती तर 4 घरची धुणीभांडी करून त्याच्या पोटापाण्याची सोय तिने केली असती. पण दैव आड आलं त्याच्या कामगिरीच्या लौकिकाने. लग्नाची दार बंद करून टाकली होती. पोटापाण्यासाठी बिचाऱ्याला चोऱ्या कराव्या लागायच्या. आणि चोराला बायको कोण देणार? पण त्याला त्याचे आता काहीच वाटत नव्हते. घरदार, बायका पोरं, संसार यापासून तो मुक्त होता आणि त्यात तो समाधानी पण होता. कोणीतरी धनदांडगा काही गरीब कुटुंबातील काही पोरींचे लग्न लावून देण्याच्या निमित्ताने स्वतःची प्रसिद्धी करून घेणार असल्याचे गावभर लागलेले फ्लेक्स बोर्ड सांगत होते. शांतारामला ही संधी खुणावत होती आणि ती सोडणार नव्हता. काही माल तर हाती लागणार होताच. वर गोडाचे जेवण, बोनस. भव्य मंडप उभारण्यात आला होता. मुख्य प्रवेशद्वारावर कानापर्यंत थोबाड पाकवलेल्या उर्मट चेहऱ्याच्या माणसांचा हात जोडलेला पांढरा शुभ्र कपड्यातला 12 फुटी कट आऊट बोर्ड स्वागताला उभा केला होता. डीजेच्या भिंती आणि बाकी वेगळं काहीच नव्हतं. नेहमीची लगीनघाई, माणसांची वर्दळ तेच ते. फेटे बांधणारा 1/2 करून फेटे बांधत होता. बगलेत कोऱ्या फेट्याच्या चावडी धरून जवळच एक पोरगा उभा होता. शांतारामने लगबगीने फेट्यावाल्यासमोरची खुर्ची गाठली. कोण? फेटेवाल्याने विचारले. मामा. पर कुणाचा? गौरीचा. बाहेरच्या बोर्डावरील वधूवरांची नावे होती. त्यातलं एक नाव शांतारामच्या लक्षात आले. फेटेवाल्याने टरटर एक फेट्याचे कापड फेडलं आणि फरफर त्याच्या डोक्याला गुंडाळले. त्या गुलाबी फेट्यात शांताराम ऐटबाज दिसत होता. चला, हा फेटा एकदा का डोक्यावर चढला की माणूस VIP सारखा मांडवभर फिरू शकतो, हे शांतारामला ठाऊक होते. प्रथम त्याने एक चक्कर स्वयंपाक चालू असलेल्या कणातीत मारली. मोठ्या जर्मनच्या पातेल्यात 4 बोटं तेलाचा तवंग असलेली वांग्याची रस्साभाजी रटरटत होती. आसमंतात त्याच्या मसाल्याचा वास भरून राहिला होता. त्या दरवळीने शांतारामच्या पोटात भुकेने खड्डा पडला. तो तिथून बाहेर आला. त्या कणातील लागूनच काही खोल्या सारखे आडोशे उभारले होते. बहुधा बायकांना कपडे बदलायला सोय केली असावी. एका आडोशाच्या खोलीत त्याने डोकावून पाहिले. कोपऱ्यात एक लोखंडी पत्र्याची ट्रंक होती. तेवढ्यात कोणीतरी त्याच्या खांद्यावर हात ठेवला. तो थरारला. मायला काहीच नाही करता पकडलो गेलो. मामा. बबिता दिसली का हो? त्याच्या खांद्यावर हात ठेवणाऱ्या 12 वर्षाच्या पोरीने विचारले. बबिता? हो हो, आत्ताच तिकडं किचनकडं दिसली होती. ती पोरगी उड्या मारीत निघून गेली आणि एक दांडगा माणूस त्याच्याच रोखाने आला. त्याच्या अंगावरच्या पांढऱ्या फक्क खळीच्या शर्टावरून तो या कार्यक्रमातील एक कार्यकर्ता असावा, हे शांतारामच्या लक्षात आलं. पाहुणं, हिथं काय करताय? तिकडं लगीन लागायची दंगल उसळली हाय. चला. अहो, इथं कुणीतरी पाहिजे. सगळे लग्नात गुंतले तर या सामानाकडं कोण लक्ष ठेवणार? हां, ते बी खरंच की. असल्या पब्लिकच्या कार्यक्रमात चोट्टे घुसत्यात. तुम्ही ठेवा नजर. मी जातो मांडवात. तो दूर गेला तसे शांतारामला हायसे झाले. ट्रंकीच्या किरकोळ कुलपाने शांतारामला फारशी आडकाठी केली नाही. आज 4 साड्याखाली 4 बांगड्या, कानातले आणि एक अंगठी त्याच्या हाताला लागली. बस झालं. फार हाव करण्यात मतलब नव्हता. वाहट ठिकाण होतं. कधीही कुणी टपकू शकणार होते. सटकाव हे उत्तम. तो झटक्यात बाहेर पडला. मांडवात लग्नाची विधी चालू होते. एका ओळी 4-6 नवरा नवरी समोरच्या हवनकुंडात गुरुजी सांगतील त्या गोष्टीची आहुती देत होते. तो एका जोडप्यापाशी थांबला. त्याचे लक्ष जमिनीकडे गेले. त्याच्या पायाजवळ नव्या कवऱ्या रुमालात काही आभूषणे त्याच्या नजरेस पडली. जी बाई ते सांभाळत होती ती जरा बावळट असावी. समोर दागिने ठेवून मागे तोंड करून मागच्या बाईस आपला नवरा कसा नालायक आहे हे पटवून देत होती. अलभ्य लाभ. शांतारामने तेथेच बसकन मारली. कन्यादानासाठी कोण आहे? गुरुजींनी चौकशी केली. आसपास कुजबूज वाढली. कुणी पुढे येईना. बहुधा मुलीचा बाप नसावा. कोणाचे तरी. जवळच बसलेल्या शांतारामकडे लक्ष गेले. हे काय? हे करतील कन्यादान? ओ सफारीवाले, या असे मोहरं. घ्या कन्यादानाचं पुण्य पदरी बांधून. सगळ्यांच्या नजरा शांतारामकडे वळल्या.
नाईलाजाने शांताराम कन्यादानासाठी उठून उभा राहिला. मुलीच्या हातावर पाणी घालताना त्याचं मन गलबलून आलं. कुंदाचा मामा आडवा आला नसता तर आपलेही लग्न झाले असते आणि आज आपली ही मुलगी या समोरच्या नवरीच्याच वयाची असती. असेच तिचे कन्यादान मी केले असते. अंगाखांद्यावर खेळलेलं कोकरू कालपर्यंत न पाहिलेल्या पोराच्या हाती सोपवताना त्याचे डोळे भरून आले. ओल्या डोळ्याकडे हात नेताना तो मध्येच थांबला. गौरे, तुझं मंगळसूत्र? ती मघाची बाई नवरीकडे पाहत किंचाळली. ती डोळे फाडून शांतारामच्या सफारीच्या वरच्या खिशाकडे पाहत होती. शांतारामने खाली मान करून खिशाकडे पाहिले. त्यातून मगाशी घाईत वरच्या खिशात सरलेल्या दागिन्यातलं ते मंगळसूत्र अर्धे खिशाबाहेर लोंबत होते. खिसा खालून उसवल्याचे शांताराम विसरला होता. क्षणात गलका झाला. चोर चोर! लोक शांतारामवर तुटून पडले. लाथाबुक्क्या पुरुष बाया जमेल तो. मिळेल त्या वस्तूने त्याची धुलाई करू लागला. थांबा समदे, थांबा! नवरी जीवाच्या आतंकाने ओरडली. क्षणभर सगळे पुतळ्यासारखे स्तब्ध झाले. आता जीव घेता का त्याचा? पोलिसांना बोलवा. असल्या भाड्याचा मारून भुगा कराया पाहिजेल. अरे कायदा हाती नका घेऊ. मी म्हणते तेच करा. तोवर पोलीस आलेच. पोलिसांनी शांतारामला ताब्यात घेतले. त्याचा मगाचा फेटा दूर विस्कटून पडला होता. सफारीच्या चिंध्या अंगावर लोंबत होत्या. त्यातून त्याची कळकट भोकपडकी बनियान दिसत होती. तो खाली मान घालून उभा होता. पोलिसांनी त्याची झडती घेतली. सगळे दागिने जप्त केले. या सगळ्या वस्तू तुमच्या आहेत का? त्यांनी गौरीला विचारले. तिने एकदा त्या दागिन्यांकडे निरखून पाहिलं. व्हय, माझेवालेच आहेत. तुमचे आज लग्नविधी झाल्यावर ठाण्यावर येऊन या भामट्याच्या विरोधात तक्रार नोंदवा. तोवर आम्ही याला सोबत घेऊन जातो. लग्न येथे लागलंय. आहेर आम्ही याला देतो. त्याची गरज नाही. माझी काय पण तक्रार नाही. सोडा त्यासनी, गौरी निग्रहाने म्हणाली. तेव्हा शांताराम सकट सगळेजण बुचकळ्यात पडले. काही तक्रार नाही? मुद्देमाल सापडून? आता तुमची काही तक्रारच नसेल तर याला सोडावे लागेल. तुमच्या अशा भेकड वागण्यानेच या चोरांची हिंमत वाढते, हे मात्र लक्षात घ्या. पोलीस निघून गेले. मांडवभर भयान शांतता पसरली. पोरी, का वाचवलंस मला? अनेकांच्या मनातला प्रश्न शांतारामने गौरीला विचारला. बाबा, मी अनाथ पोर हाय. बाप काय राहाय तो ठावं नव्हतं. तुझ्या डोळ्यातल्या वलावा बघितल्यावर उमगलं मला बापाचं काळीज. त्या घडी पुरता का होईना तू माझा भाव होतास. त्या तुझ्या डोळ्यातला बाप खरा होता. घटकाभर मी तुझी लेक झाले होते. तुझे उपकार फिटायचं नाहीत माझ्यानं. एक लेक म्हणून माझं जे काय कर्तव्य होतं ते म्या केलंय. काय लय मोठं उपकार नाही केलेत. आता जा बाबा तू तुझ्या वाटनं. शांताराम खाली मान घालून निघाला. 4 पावले गेला असेल. गौरे, दिवाळ सणाला ये जावायला घेऊन. यो बाप वाट बघन. मान मागे वळून शांताराम म्हणाला. आणि तेथे एक कुटुंब जन्मास आले.